जय श्री महाकाल मित्रांनो, मी आशिष. तर आजपासून मी माझी एक न्यू जर्नीची सुरुवात करत आहे व्लॉगिंगमध्ये. तर कोणत्या पण कामाची सुरुवात आपण एक नेहमीच गणपती बाप्पाच्या दर्शनाने करत असतो, बरोबर. तर त्यामुळेच आम्ही आज असं ठरवलं आहे की आम्ही पण सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनानेच केली पाहिजे. तर म्हणूनच आज आम्ही अष्टविनायकचा गणपती, थेऊरचा चिंतामणी यांचे दर्शन करायला जात आहे. तर चला, तुम्हाला पण घेऊन जातो दर्शनाला. आज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले गॅलरीमध्ये गेलो. गॅलरीमधून बघितला व्ह्यू एकदम भारी वाटला. मग विचार केला की आज गाडी घेऊन जाऊ. खाली जाऊन बघितलं तर गाडी खूपच खराब दिसली. म्हटलं अरे काम करू, सगळ्यात पहिले गाडी धुऊ मग निघू. मग बकेटमध्ये पाणी घेतलं आणि गाडीवर मारलं. गाडीवर पाणी मारल्यानंतर गाडी एकदम अशी चमकायला लागली. त्यानंतर मग मी आणि पवन आम्ही आवरून निघालो. डब्बा सोबतच घेऊन टाकला होता. बटाट्याचे पराठे घेतले होते. आता पुणे म्हटलं तर ट्रॅफिक आलंच. सगळ्यांना खूप भूक लागली होती. त्यातल्या त्यात पवन तर म्हणत होता, आशिष भाऊ गाडी थांबव म्हणे, नाहीतर माझं खूप अवघड व्हायचं. गाडी थांबवल्यानंतर भाऊच्या तोंडावर इतकी खुशी होती की विचारूच नका डायरेक्ट. मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर पवन भाऊचं चालू झालं. पवन भाऊने काढली त्यांची शिदोरी. डब्बा वगैरे काढल्यानंतर आम्हाला डब्बा खायचा म्हटलं तर तिथं काही ना काही ऑर्डर करावाच लागेल. आता ऑर्डर करावा लागेल म्हणून काय करायचा विचार केला. तर मग पावभाजी आणि मिसळपाव ऑर्डर केला. मग जेवण वगैरे करून आम्ही पुढे निघालो. आता जेवण करून पुढे पोचलो आम्ही थेऊरला 4 वाजता. मंदिराचं वातावरण इतकं शांत आणि पीसफुल आहे की असं वाटलं की घरीच आलो आहे. खूपच शांतता दिसत होती. मन एकदम शांत झाले होते. मंदिराचं काम चालू आहे हे दिसूनच येत होतं. बघता बघता गर्दी खूपच वाढत होती. मंदिराच्या सुरुवातीपासूनच गर्दी झाली होती. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर गोस्वामी स्वामी यांचा फोटो दिसला. त्यांचे आणि बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. असं म्हणतात की गणासूर नावाच्या एका लोभी राक्षसाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हा रत्न फसवून घेतला होता. त्यानंतर कपिल मुनींनी श्री गणेशाची आराधना करून त्यांना हा मणी परत आणण्यास सांगितले. मग गणपती बाप्पांनी गणासुराचा पराभव करून हा मणी परत आणला आणि कपिल मुनींना दिला. त्यानंतर कपिल मुनींनी प्रसन्न होऊन हा मणी गणपती बाप्पांना अर्पण केला आणि त्यानंतरच त्यांचे नाव चिंतामणीचा गणपती असे पडण्यात आले. मंदिराच्या बाहेर आल्यावर भाजीपाला हा खूप फ्रेश दिसत होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की भाजीपाला घेऊन घरासाठी निघू. घरासाठी निघताना आम्हाला सनसेट हा दिसला. खूपच सुंदर दिसत होता. त्यामुळे आम्ही त्याचा व्ह्यू बघत बघत पुढे निघालो. कारण की थांबलो असतो तर परत आम्हाला पुण्याची ट्रॅफिक पुढे लागली असती. त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की व्ह्यूचा एन्जॉय करत आम्ही पुढे निघू. वाघोली थोडे पुढे क्रॉस केल्यानंतर आम्हाला रोडच्या साईडने असा मोठा धूर लागलेला दिसला. थोडं पुढे गेल्यानंतर समजलं तर तिथे लोक शेकोटी करत होते. पुण्याचे लोक हे काही पण करू शकतात. संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून थोडा अंधार पण पडलेलाच होता. त्यामुळे आम्ही मेट्रोचा व्ह्यू बघत बघत पुढे निघालो. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आणि चहा वगैरे घेतो. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.